बातमी पुण्यातून आहे। पुण्यात महिला सरपंचाचा पती जो आहे तोच सायबर ठग निघाला। आरोपी तुषार वाजंत्रीला मग पुणे सायबर पोलिसांनी अटक केली असून तो रोह्यातील कोकबन गावचा आहे। तो राज्यातील एका सत्ताधारी पक्षाशी निगडित असून त्याचे फोटो एका बड्या नेत्यासोबतही होते। त्यानं पुण्यासह देशातील अनेक नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती घालून कोट्यवधी रुपये उकळले। त्याच्या वडिलांचा देखील या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे। सध्या ते फरार असून पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय सरपंच महिलेचा पती जो आहे तोच सायबर ठग निघाला आहे आणि एका सत्ताधारी पक्षासोबत त्याचे संबंध असल्याचं कळत आहे। काय या संदर्भातले अधिकचे अपडेट? नक्कीच नाही, अत्यंत महत्वाची बातमी आहे। सायबर चोरटा हा आहे आणि एका गावचा, रोहा तालुक्यातील कोकबन गावचा हा सरपंचाचा पती आहे। एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी तो जवळीक असल्याची माहिती समोर मिळतीये। त्याने आतापर्यंत 4 राज्यातील लोकांना गंडवलेला आहे आणि मोठी कोट्यवधी रुपयाची माहिती आहे ती जमवलेली आहे। पुणे सायबर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। त्याचबरोबर तो कोकबन या गावातून फरार झालेला होता आणि त्यानंतर तो जो आहे तो पनवेलमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। केरळ असेल, वेस्ट बंगाल असेल, कर्नाटक असेल, या राज्यातील लोकांना त्यांनी कोट्यवधी रुपयाची सायबर अरेस्ट करतो म्हणून फसवणूक केलेली आहे। त्याच्या अकाउंटमध्ये कोट्यवधी रुपये जमा आहेत आणि ते पुणे सायबर पोलिसांनी सीज केलेले आहेत। आपण जर पाहिलं तर सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या तो जवळचा आहे। त्याची पत्नी गावची सरपंच आहे, त्याचे वडील एका पक्षाचे त्या सत्ताधारी पक्षाचे उपाध्यक्ष त्या भागातले आहेत आणि ते फरार आहेत। त्याचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातो। पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे आणि हा सायबर ठग जो आहे तो एका पक्षाच्या मोठ्या निगडीत आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती, मात्र पुणे पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली। अगदी राजकीय घराण्यातला हा सायबर ठग आणि त्याच्यावर आता काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सरपंच महिलेचा पतीच सायबर ठग निघालेला आहे। पोलीस आहे अशी बतावणी करून त्यांचे सर्व जे पैसे आहे हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये इन्क्लूड आहे असं त्यांना भासवलं गेलं होतं। त्यांना भीती दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर जवळजवळ 6,29,00,000 रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत।